आपण पाहत आहोत इंडिया न्यूज R7 भारताचा आवाज। गुरे चोरी प्रकरणात पोलिसांचा वेगवान तपास। अकोला येथून 2 आरोपी गजाआड। मूर्तिजापूर शहरातील स्टेशन परिसरातील गोयंका नगर येथील एका गोठ्यातून एक गाय व एक गोंढा चोरी झाल्याची घटना 7 जानेवारी रोजी रात्री 3:22 सुमारास घडली होती। या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान 9 जानेवारी रोजी पोलिसांनी 2 आरोपींना अकोला येथून अटक केली व गाय गोणा जप्त केला। गोयंका नगरात रहिवासी शेतकरी सुभाष सुदाम बाजड वयवर्ष 60 यांच्या गोठ्यातून आरोपी शेख अल्फेन उर्फ सोहेब शेख इरफान वयवर्ष 23 राहणार फिरदौस कॉलनी अकोला, मोहसिन शहा अब्दुल शहा वयवर्ष 32 राहणार इकबाल कॉलनी अकोला या दोघांनी मंगळवारी रात्री दुधाळ गाय व गोंढा किंमत 1,30,000 रुपये किमतीची चोरी केल्याची घटना घडली होती। या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला होता। याआधी या चोरट्यानं मोठ्या प्रमाणात मूर्तिजापूर येथून गायगोरे लंपास केलेले आहेत। या टोळीमध्ये मूर्तिजापूर येथून 2000 समाजाच्या युवकांचा सुद्धा सहभाग असल्याचं बोललं जात आहे। सकाळी बुलेटवरून फिरणं आणि संपूर्ण माहिती गोळा करणं आणि संध्याकाळी गायगोरे गाडीत कोंबणं हा प्रकार सुरू आहे। यामध्ये मूर्तिजापूर येथील 2 वेगवेगळ्या समाजाचे कोण असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून चर्चेत आहे। या प्रकरणात आरोपींना ठाणेदार अजित जाधव, उपनिरीक्षक आशिष शिंदे, अंमलदार सुरेश उर्फ मुन्ना पांडे, सचिन दांदळे, नंदकिशोर टिकार, सचिन दुबे, मंगेश विलेकर, गजानन खेडकर, नामदेव यांनी 2 दिवसात अटक केली आहे। या कारवाईत आरोपी जवळून गुरे व गुन्ह्यात वापरलेली कार क्रमांक MH30 CJ 6212 किंमत 4 लाख रुपये व 2 मोबाईल किंमत 50,000 रुपये असा एकूण 5,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे करत आहेत। इंडिया न्यूज R7 उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी।